9 भाषेचे जाणकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 32 पदव्या आणि तेही त्या काळामध्ये. आणि त्या विद्यार्थ्याला की ज्याला शाळेत जायला देखील मनाई होती, त्या विद्यार्थ्याने 32 पदव्या मिळवणे नक्कीच सोपे नव्हते. यासाठी बाबासाहेबांना फार मोठा संघर्ष सोसावा लागला. आज आपण किती सुखी आहोत हे सुख आपल्याला मिळावं यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. याची जाणीव पुन्हा एकदा व्हावी म्हणून आजचा दिवस. जेव्हा ते शाळेत गेले ना पहिल्यांदा, तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणाली होती की बाळा, तुला त्रास होईल पण खचून जाऊ नकोस, शाळा सोडू नकोस. शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसारखी वागणूक कधीच मिळाली नाही. एका गोणीवर म्हणजे पोत्यावर दूर बसून त्यांना शिकावं लागेल. आणि तेही तिथे की जिथे मुलं स्वतःची बूट किंवा चपला काढून ठेवत असत. वर्गात शिक्षक शिकवत असताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना नेहमीच येत असे. नेहमी त्यांचा हात उंच असे, परंतु कधीही त्यांना उत्तर देण्याची संधी प्राप्त झाली नाही. एकदा तर वर्गात कुणाही विद्यार्थ्याला उत्तर येत नव्हतं आणि आपले बाबासाहेब हात उंच करून उत्तर देण्यासाठी काकुळतेने वाट बघत होते. मात्र तेव्हा देखील त्यांना उत्तर देऊ दिले नाही. त्यावेळी मात्र त्या लहानग्या बाबासाहेबांनी विचारलं की सर, मला येतंय ना याचं उत्तर, मग मला देऊ द्या उत्तर. त्यावर शिक्षक अतिशय कठोर भाषेत म्हणाले की तुला वर्गात बसू दिलंय ना, हेच खूप उपकार समज, नाही तर तुला शिक्षणाचा अधिकार देखील नाही. त्या दिवशी मात्र लहानगे बाबासाहेब खूप नाराज झाले आणि घरी आपल्या वडिलांकडे जाऊन म्हणाले की बाबा, एवढा अपमान मला नकोसा आहे, मला तो सहन होत नाही. एवढा अपमान सहन करून इथे का शिकायचं? त्यावर बाबासाहेबांचे वडील अत्यंत शांतपणे म्हणाले की हे बदलण्यासाठीच तर तुला शाळा शिकायची आहे, मोठं व्हायचं आहे. आणि नंतर हेच भीमराव महामानव पदावर कसे पोहोचले त्याला इतिहास साक्षी आहे. हा संघर्ष